माझ्याकडून आणि अद्विकाकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फ्रेंड्स, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी इथे रांगोळी काढत आहे. तर मला खूप छान अशी काही रांगोळी काढता येत नाही, पण मी ट्राय केलेला आहे आणि छोटीशी अशी रांगोळी काढली दारापुढे. आणि त्याच्यानंतर मी आंघोळ बिंघोळ केलेली होती. नंतर मग मी इथे देवपूजा करत आहे. देवाजवळ दिवा लावला, देवपूजा केली. तर त्याच्यानंतर आज मी इथे बनवणार आहे छान अशी श्रीखंड आणि पुरी बनवणार आहे. तर रात्रीच मी दही जे आहे ते इथे बांधून ठेवलेलं होतं छान असं, आणि ते त्याच्यामधलं जे पाणी वगैरे आहे ते निघालेलं होतं. तर घट्ट असं दही इथे बनलेलं होतं. त्याच्यानंतर मग मी त्याला काढून घेतलं अशा पद्धतीने आणि त्याला छान असं फेटायचं आहे. तर दही छान असं क्रीमी बनलेलं होतं. त्याच्यानंतर मी इथे 3 टेबलस्पून साखर टाकत आहे. आणि म्हणजे तुम्हाला जितकं लागतं आहे गोड तितकं आपण याच्यामध्ये साखर टाकू शकतो. तर मी इथे साखर टाकून घेतली. नंतर इलायची पावडर टाकलेली आहे. आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम आणि काजू बारीक करून घेतलेले होते, तर ते टाकलेले आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याला. आणि तुम्ही बघू शकता खूप असं क्रीमी जे श्रीखंड आहे ते बनलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी इथे केसर दूध पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर केसर श्रीखंड बनवणार आहे आज. तर दुधामध्ये थोडं केसर टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं श्रीखंडमध्ये ते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं टेस्टी बनलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर श्रीखंड बनलेलं होतं आणि वरून मी इथे जे केसरचं दूध आहे ते टाकत आहे आणि ते बदाम पण छान असं त्याला सर्व करत आहे. तर अशा पद्धतीने मी हे बनवलेलं होतं. खूप सिंपल आणि साधी अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरी. आणि त्याच्यानंतर मग मी साडी नेसली. तर मग अधूला पण इथे साडी घालायची होती. तर तिला पण ती रळारळ करत होती माझ्या मागे. तर मी इथे तिला जी माझी ओढणी होती त्यातनी असं साडी बनवून दिली तिला आणि खूप छान दिसत होती ती पण. आणि मी तिला बिंदी लावून दिली चंद्रकोर. तर ती त्याच्या मागेच पडली आणि तिला ते जे बिंदीचं पॅकेट होतं तेच घेऊन फिरत होती. तर अशा पद्धतीने तिने पण खूप एन्जॉय केला आणि बघा किती सुंदर दिसत होती ती. आणि त्याच्यानंतर मग मला बनवायचा होता स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये मी आधीच श्रीखंड बनवलेलंच होतं, जे राहिलेला स्वयंपाक आहे तो बनवत होते. तर मी इथे बनवत आहे पुरी. तर पुरीचं जे पीठ आहे ते छान भिजवून घेतलं. नंतर मग पुरी बनवलेल्या आहेत आणि छान अशा पुरी बनल्यानंतर श्रीखंड घेतला. अशा पद्धतीने छान आम्ही असं जेवण बनवलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता श्रीखंड आणि पुरी बनवलेली होती. आणि याच्यासोबत मी आमटी आणि आलूची भाजी वगैरे बनवलेली होती. आणि अशा पद्धतीने आम्ही पाडवा साजरा केलेला होता. आणि अद्विका आणि मी छानशा रील पण बनवलेल्या आहेत इथे. त्याच्यानंतर मग आम्ही इथे थोडासा अधूला पण थोडं श्रीखंड दिलं खायला. तर तिला जास्त दही वगैरे ती खात नाही, त्याच्यामुळे तिने खाल्लेलं नाही आहे ते. तर आम्ही असा जो आमचा पाडवा आहे तो छान असा सेलिब्रेट केलेला होता. आणि इव्हिनिंगला तिचे पप्पा पण येतील. त्याच्यानंतर मग आम्ही देवपूजा वगैरे करणार आणि जेवण करणार तिच्यानंतर. अशा पद्धतीनं आम्ही आमचा पाडवा छान सेलिब्रेट केलेला होता. तुमचा पाडवा आणि तुम्ही कसा सेलिब्रेट केला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर मला आले इथे ऑर्डर. तर मला इथे पिझ्झा मोमो बनवायचे होते. तर मग मी साडी काढून टाकली आणि ड्रेस वेअर केला आणि फटाफट जी ऑर्डर आहे ते बनवायला घेतली. तर इथे छान असं पिझ्झा बनलेला आहे, तुम्ही बघू शकता.
तर अशा पद्धतीने मी जी ऑर्डर्स होती ती पण फास्टमध्ये बनवून घेतलेली आहे आणि रायडर आल्यानंतर मी त्याला ते पार्सल देऊन दिलं. अशा पद्धतीने आमचा दिवस होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.